36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे सुपुत्र आणि अमरावतीचे माजी आमदार रावसाहेब दादा शेखावत यांनी काल बोदवड येथील नगरसेवक भरतप्पा पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन स्वर्गीय सुमेरसिंह राजपूत यांच्या अपघाती निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. यावेळी रावसाहेब शेखावत यांनी राजपूत कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी कुटुंबियांना धीर देत त्यांनी स्वर्गवासी सुमेरसिंह राजपूत यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. तसेच त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली आहे. तसेच या ठिकाणी या कठीण काळामध्ये आपण कुटुंबासोबत असून आवश्यक त्या सर्व मदतीचे आश्वासन देखील त्यांनी दिले. स्वर्गीय सुमेरसिंह राजपूत यांच्या आकस्मिक निधनामुळे बोदवड परिसरात हळहळ व्यक्त होते, तर त्यांच्या जाण्यानं कुटुंबावर मोठा आघात झालाय. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि वैयक्तिक क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. या प्रसंगी पृथ्वीसिंह शेखावत यांचीही उपस्थिती होती. तसेच स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भरतप्पा पाटील कुटुंबियांची मान्यवरांकडून सांत्वन भेटीची मालिका. बोदवड येथील जनतेसाठी अहोरात्र झटणारे नगरसेवक भरतप्पा पाटील यांचे चिरंजीव स्वर्गीय सुमेरसिंह पाटील यांच्या पुणे येथे झालेल्या दुःखद निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत सर्व कुटुंबाचे सांत्वन केले. यामध्ये महामंडलेश्वर जनार्दन स्वामी महाराज, नामदार गिरीशभाऊ महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, चंद्रकांतभाऊ पाटील, केशवरप्पा पाटील, राजेंद्र मामा भोडे, डॉक्टर GN पाटील, बापूजी भैयासाहेब पाटील, डॉक्टर उल्हास पाटील, रावसाहेब शेखावत, उदयदादा पाटील, पृथ्वीसिंह शेखावत, डॉक्टर केतकी पाटील, सौ वैशाली सूर्यवंशी, रोहिणीताई खडसे, हरीश रावळ, संतोषभाऊ रायपुरे, अनिलभाऊ गांधी, उपनगराध्यक्ष मलकापूर, गणेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य भोजराज पाटील, नवलसिंह पाटील, निवृत्ती पाटील, रमेशभाऊ कडू पाटील, डॉक्टर जगदीश पाटील, अंकुशभाऊ चौधरी, सुनीलभाऊ काळे, नगराध्यक्ष वरणगाव, राजूभाऊ माळी, माजी सभापती मुक्ताईनगर, व्यापारी मित्रपरिवार, नातेवाईकांसह त्यांच्या गोष्टीतील अनेक मान्यवर आणि नागरिकांचा समावेश होता. सर्वांनी कुटुंबियांना धीर देत या दुःखातून सावरण्याची शक्ती देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. स्वर्गवासी सुमेरसिंह पाटील यांच्या निधनानं परिसरात शोककळा पसरले, तर सर्वत्र हळहळ व्यक्त होते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.